हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता सगळ्यांचा मालक कोण आहे? आता इथं थोडंसं तुम्हाला डिफाईन करतो, समजवायला पाहिजे. कारण पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची भक्ती करणं कोणती मोठी गोष्ट नाही आणि मोक्ष प्राप्त करणं कोणती मोठी गोष्ट नाही. जर हे म्हणणं लक्षात येईल तर जसं आपण आपल्या पोटासाठी किती कठीणातले कठीण परिश्रम करतो, शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या प्रोसिजरची, त्याच्या प्रोफेशनची, आणि ते तो पूर्णपणे करतो, तन मन धनाने करतो, कठीणातले कठीण परिश्रम करून त्याला सफल करण्याचा प्रयत्न करतो, कारण ते त्याला पूर्ण परिचित आहे. जसे हा डिसेंबर जानेवारीचा महिना असेल आणि थंड हवा वाहत आहे आणि शेतकऱ्याचा शेतात कालव्याच्या पाण्यासाठी नंबर येतो. कालव्याच्या पाण्याची वेळ डिव्हाइड असते की या वेळेपासून या वेळेपर्यंत या व्यक्तीचा, या वेळेपासून या वेळेपर्यंत त्या शेतकऱ्याचा. तर त्यावेळी 12 वाजता 1 वाजता ज्या शेतकऱ्याचा नंबर येईल रात्री सिंचन करायचे कालव्यातून, तर आपण आपापल्या बंगल्यात, आपापल्या घरात दरवाजे बंद करून आणि हीटर लावून झोपलेले असतो किंवा AC चालू असतो किंवा जाड रजई घेऊन झोपलेले असतो. आणि शेतकरी पोहोचतो त्यावेळी रात्री 12 वाजता थंड हवा चालू असते कुठे शेतात, आणि सिंचनासाठी पाणी जेव्हा दुसऱ्या शेतकऱ्याकडून थांबवायचे असेल, बंद करायचे असेल, तेव्हा बूट चप्पल काढून आणि गुडघ्याच्या वर धोतर किंवा पायजमा करून पाण्यात प्रवेश करतो, पाण्यात, आणि मेहनत करून फावड्याने तो पाणी थांबवतो आणि आपल्या शेतात चालू करतो. तो पर्वा नाही करत की कोणता काटा बोचेल, तो पर्वा नाही करत की कोणता साप चावेल, तो पर्वा नाही करत की तुला न्यूमोनिया होईल. त्याला केवळ आपले उद्दिष्ट दिसते की जर आज मी हे काम नाही केले, या पाण्याचे सिंचन नाही केले, तर माझी मुले भुकेने मरतील, मी निर्धन होईन, मागत फिरावे लागेल. तर तो समजदार आहे, तो आपल्या कामाशी पूर्ण परिचित आहे. यासाठी तो कोणती पर्वा नाही करत आणि ते काम करूनच मग श्वास घेतो. तर पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी तुम्हाला या मनुष्य जीवनाच्या उद्देशाची माहिती होईल, तुम्ही पण मनुष्यच आहात, मग तुम्ही अशा प्रकारे काम कराल. तुम्ही कोणाची पर्वा नाही करणार, सत्संग ऐकायला याल, भक्ती पण कराल आणि परमात्म्याला भेटाल. कारण ही प्रोसिजर आहे, हाच एक मार्ग आहे त्या परमेश्वराला मिळवण्याचा. कोणता मार्ग आहे? की सगळ्यात पहिल्यांदा गुरु हवा. परमात्मा म्हणतात, गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं जय, पूछो वेद पुराण. आता जो प्रसंग चालू आहे की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे बघायचे आहे की तो समर्थ कोण आहे, ज्याला शरण जाता येईल. आणि जेव्हा आपल्याला ही गोष्ट समजेल, हे फायनल होईल की हा भगवान आहे समर्थ, आणि याच्यामुळेच आपल्याला तो फायदा होईल ज्याची आपण इच्छा करत आहोत, तर आपण त्याच परमात्म्यावर आश्रित होऊ. आपण दुसऱ्या भगवानांवरून आपले लक्ष दूर करू. असे म्हणून नाही दूर होणार. जसे तुम्ही म्हणाल की तुम्ही ही साधना करू नका, हे करा, तर आपले मन डळमळीत राहील.
की हे का करायचे, हे का सोडायचे जे पहिले आपण करत होतो. तर हा सगळा निर्णय आपल्या समक्ष होईल तेव्हा आपण यापासून दूर होऊ, आपोआप दूर होऊ. या भगवानांवरची श्रद्धा पण आपोआप दूर होईल. कशी दूर होईल? जसे गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 46 मध्ये सांगितले की अर्जुन, ज्यावेळी खूप मोठ्या जलाशयाची उपलब्धी प्राप्ती झाल्यावर आपली आस्था त्या छोट्या जलाशयात राहते, ठीक याच प्रकारे त्या परमाक्षर ब्रह्म त्या पूर्ण परमात्म्याच्या गुणांनी परिचित झाल्यावर, त्या तत्वदर्शी संतांकडून ज्ञान ऐकल्यानंतर, परमाक्षर ब्रह्मचा महिम्याचा परिचय झाल्यानंतर अन्य भगवानांवर अशीच आपली आस्था राहील जसे खूप मोठ्या जलाशयाच्या प्राप्तीनंतर छोट्या तलावांवर आस्था राहते. आता बघा किती निर्णायक ज्ञान देऊन ठेवले पवित्र गीताजीमध्ये, की जसे पहिले काय होते, गीता सांगितली जात होती त्यावेळी सगळे प्राणी मनुष्य सरोवरांवर आश्रित होते, तलावांवर. तुम्ही पाहिले असेल, आत्ता पण तुम्ही बघू शकता गावाच्या चारही बाजूला तलाव असतात. पूर्वी गावं छोटी छोटी असत, 10-20 घरं कुठेही पूर्ण एकत्र राहायचे, पूर्ण एक खूळ, आणि तिथे बसत होते कोण्या सरोवराची तलावाची शरण घेऊन. आणि ते छोटे तलाव असे असत की जसा पाऊस पडला की पावसाळ्याच्या दिवसात ते भरून जायचे आणि पूर्ण वर्ष त्यातूनच ते पाणी पीत पण असत, पशुपालन पण करत असत, आणि कुठे छोटी मोठी भाजीपाला शेती केली तर त्याच पाण्यावर ते करत असत. तर ते छोटे जलाशय म्हणजे छोटे तलाव असे असायचे, 1 वर्ष पाऊस नाही झाला तर त्यात पाणी नाही, कोरडे व्हायचे, आणि त्यावर आश्रित प्राणी पण संकटांना तोंड देत त्यांचा पण मृत्यू व्हायचा किंवा त्याला सोडून पळून जायला लागायचं. आणि एक खूप मोठा जलाशय म्हणजे खूप मोठे सरोवर मिळाले, ज्यात 10 वर्ष पाऊस नाही पडला तरी त्याचं पाणी आटणार नाही, आणि ते त्या प्राण्यांना ते मिळाले, तर मग त्यांची आस्था त्या छोट्या जलाशयासारखीच राहून जाते. अंडरस्टूड आहे हे? बिलकुल तुम्ही सहजपणे समजू शकता की त्या छोट्या जलाशयातून आपण जितका लाभ मिळवत होतो तो लाभ वाईट नव्हता, परंतु तो पुरेसा नव्हता, तो पर्याप्त नव्हता. आता आपल्याला इतका मोठा जलाशय मिळाला आणि ज्याच्या शरणात आपण राहू, ज्याच्या आश्रयाला जाऊन बसू, त्यात 10 वर्ष पण पाऊस नाही झाला तरी त्याचे पाणी समाप्त नाही होणार, तर छोट्या जलाशयापाशी कोण राहील? तेव्हा आपण सगळे मुलाबाळांना घेऊन आणि तिथे जाऊन बसू. तर सांगायचा भाव हा आहे की तो जलाशय वाईट नव्हता, छोटा, त्याचे पाणी वाईट नव्हते, परंतु तो पर्याप्त नव्हता. कधीही संकटाला तोंड द्यावे लागणार होते आणि तसे करावे लागत पण होते. तर अशा प्रकारे हे अन्य भगवान जे आहेत, अन्य देवता, यांना तर छोटे जलाशय समजा आणि समर्थ परमात्म्याला समुद्र समजा. समुद्र, सरोवराचे उदाहरण तर तुम्हाला समजावण्यासाठी दिले आहे, परंतु तो तर समुद्र आहे ज्याचे पाणी कधीही समाप्त नाही होत. अथांग जल ज्याच्या आत तर तो समुद्रच मिळाला तर काय सांगायचं. तर अशा प्रकारे आपण त्या समर्थाला ओळखलं पाहिजे. आता काय सांगतात? और संत सब कूप हैं केते झरीता नीर, दादू अग में अपार है वो दरिया सत्य कबीर. आता काही संत तर विहीर समजा, विहीर, आणि संतचा अर्थ आहे जसे गुरु, आणि एक तर गुरु आहेत श्री विष्णूजी आणि श्री शंकरजींचा महिमा सांगणारा, एक तर समजा ती विहीर आहे, म्हणजे त्या विहिरीतून त्या हँडपंपने मिळणारी मदत अस्थायी आहे, त्या विहिरीतून मिळणारी. कारण विहीर काय असते, ज्या पण स्तरावर त्याची खालची लेव्हल सोडून ठेवली आहे, जसे असे म्हणतात की ह्या हँडपंपला, ट्यूबवेलला
वरच्या पाण्यापर्यंतच जोडून ठेवलं आहे, तर वरच्या पाण्यात थोडंसंच काम करेल. आणि एक म्हणतायत खाली तळापर्यंत पोहोचवलंय, खाली अगदी खोल, आणि मग तिथून ते पाणी देतं. तर हे जे गुरु असतात ते त्या इष्टाशी कनेक्टेड असतात, ज्याचे ते साधक आहेत. आणि मग इष्टाकडून तो त्याचा थर्मल प्लांट आहे समजा, तिथून मग पुढे दुसऱ्यांना कनेक्शन देतात, जे शिष्य ते बनवतात. तर सांगायचा भाव हा आहे की ते जे विहिरीचे पाणी किती काम करू शकते ते तर अंडरस्टूड आहे. आणि कुठे वाहते झऱ्याचे पाणी, जे ब्रह्मपर्यंतची साधना सांगणारे हे पण गुरु आहेत. यांना समजा झरा, जो कोणता छोटा मोठा झरा वाहत आहे, त्यामुळे मिळणाऱ्या सुविधा आणि दादू अगम अपार है ये दरिया सत्य कबीर. दादू साहेब सांगतात की हे परमक्षर ब्रह्म पूर्ण परमात्मा, सर्व सृष्टीचे रचनाकार हे कबीर साहेब हे समुद्र आहेत, समुद्र. आता आपल्याला समुद्राची शरण घ्यायला पाहिजे. दादू साहेबजी सांगतात, जिन मोह को निज नाम दिया सोए सतगुरु हमारे. दादू दूसरा कोई नहीं ये कबीर सिरजनहार. ज्याने मला मूळ मंत्र दिला, योग्य मंत्र येऊन दिला, ते परमात्मा सद्गुरू रूपात येतात आणि तत्वज्ञानाचा प्रसार करतात. चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना तत्वज्ञानाने परिचित करतात, त्यांना आपल्या शरणात घेतात. त्याच आधाराने जी लीला प्रभू करत असतात, त्या त्यांच्या लीलेच्या अंतर्गत ज्या महापुरुषांना भेटले त्यातले एक दादू साहेबजी पण आहेत, आदरणीय दादू साहेबजी, ज्यांना परमात्मा भेटले, ज्यांना भगवान भेटले, त्यांचे नाव घेतल्याने जीभ पवित्र होते आपली अशा महापुरुषांची. आणि ज्यांनी मिसगाईड केले पूर्ण विश्वाला, त्यांचे नाव घेण्याने पण पाप लागते, पण मजबुरीने घ्यावे लागते, सांगावे लागते की हे संत नव्हते, यांनी सत्यानाश करून ठेवला समाजाचा. आणि त्या महापुरुषांचे आपण ऐकले नाही, ज्यांनी डोळ्यांनी पाहिले भगवानाला आणि सांगितले की परमात्मा आहे. आज आपल्याला समजले की खरोखर कबीर इज गॉड. जे बनारसमध्ये काशी शहरात एका विणकराची भूमिका करून गेले होते, 120 वर्ष राहिले होते, सहशरीर आले, सहशरीर निघून गेले होते, ते परमात्मा आहे जे अशा लीला करतात, जे वेद सांगत आहेत. आणि कोणत्याही, ज्यांना आपण भगवान मानत होतो, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात वेदांच्या अनुसार कोणतीही लीला नाही आहे त्यांची. तर पुण्यात्म्यांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समर्थांना ओळखायचं आहे आणि मग त्यानंतर आपला आत्मा आपोआप स्वीकारेल. तुम्हीच बाजूला व्हाल तिथून, जास्त सांगायची गरज नाही पडणार. आता प्रसंग चालू आहे की त्या पुण्यात्म्यांपैकी ज्यांना ज्यांना भगवान भेटलेत, त्यांनी हेच सांगितले की कबीर जे बनारसला आले होते, काशीमध्ये, ज्यांना आपण विणकर म्हणत होतो, आणि एक कवी असे संबोधून त्यांच्या इतिहासाच्या फाईलला क्लोज करून ठेवलं होतं, अशी ती फाईल परत उघडावी लागली. आता ती फाईल उघडून पाहिली तर त्यात तर खजिना दडलाय. ते समर्थ होते, स्वतः परमात्मा होते. ज्या अज्ञानींनी या हिऱ्याला कवडीमोल मानून आपल्याकरवी कचऱ्यात टाकले होते, आज तो हिरा आपण ओळखला आणि मग उचलला. म्हणतात, जय कंचन बिष्टा पड़े घटे न ताका मोल, यदि सोने को कहीं टट्टी में डाल दे. त्याच्या किमतीत फरक पडत नाही. समजदार व्यक्ती त्याला घासून धुवून पुसून पोहोचवेल सोनाराकडे आणि जाताच पैसे देईल, तो घे बाबा, इतकी किंमत आहे याची. याच प्रकारे आपण हिऱ्याला ओळखले आहे आणि त्याची किंमत तुम्हाला पण करून देत आहोत. तुम्हाला पण सांगत आहोत की असा असतो हिरा, त्याचे गुण असे असतात. तर तुम्हाला जेव्हा समजेल की खरोखर हा हिरा आहे, तर तुम्ही पण आतल्या खिशात टाकाल की कोणी अजून बघू नये. आपल्याला अजून माहीत नाही की काय किंमत आहे याची. तर पुण्यात्म्यांनो, श्री ब्रह्मा विष्णू महेश हे किती समर्थ आहेत, त्यांची काय स्थिती आहे. हे नाशवान आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो आणि कर्माचे दंड हे स्वतः पण भोगतात.
आणि जे यांची पूजा करतात त्यांना पण प्रारब्धाच्या कर्मांना भोगावेच लागेल. म्हणजे त्यांच्या जीवनरूपी प्रवासात पापरूपी कर्मकाटे नष्ट नाही होऊ शकत, निघू नाही शकत. तर त्यांना ते आजीवन भोगावेच लागतील. जसे त्यांच्या कर्मात लिहिलं आहे ते कर्म भोगावेच लागतील. आणि हे अंतिम सिद्धांत हे स्वतः पण सांगत असतात की जसे कर्म कराल तसे फळ देईल भगवान. आता भगवान असे म्हणणे तर खरे आहे की जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल. परंतु आपण कर्मच चुकीची करत आहोत. आपण शास्त्रविरुद्ध साधना करत आहोत. शास्त्रविधीला सोडून मनमानी पूजा करत आहोत जी गीतेत सांगितलेली नाहीये. तर आपले अशुभ कर्म होत आहेत, त्याने कोणता फायदा नाही होणार. आणि मग वेदात हे पण लिहिलेलं आहे की समर्थ जो परमात्मा आहे, परमक्षर ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म, तो आपल्या घोराहूनही घोर पापांचा पण नाश करेल. ते कसे करेल याचा विधी सांगितलाय की अशा प्रकारे हा मंत्र जप करा आणि अन्य कोणती साधना नका करू. आपल्या प्रारब्धातील पापांचा पण नाश होईल. तर पापरूपी काटे निघून जातील. आपल्या जीवनरूपी प्रवासात जे काटे पापकर्मांचे आहेत ते निघून जातील. आपण सुखी होऊ. तर ब्रह्माजी विष्णूजीची जर आपण साधना केली तर आपण सुखी नाही होऊ शकत. त्यांच्या भक्तीने आपण संकट निवारण नाही करून घेऊ शकत. आपल्या प्रारब्धात येणारी संकटे टाळू नाही शकत. आणि यांना सोडून अजून खाली पोहोचलो आपण भैरव, भूत, हनुमान आणि समाधी सटवाईवर. आपलं तर किती भाग्य फुटले ना विनाज्ञानाने. आपल्याला कुठे पोहोचवलं. भूतपूजा, आस्थी उचला, गंगेत यांचे मोक्ष करून या. मोक्ष तर त्याच दिवशी केला आपण. जशी मोक्षाची माहिती होती त्याला जाळून फुकून टाकलं. मोक्ष तर आपण आपल्या हातानेच दिला. आणि मग काय राहिलं. असाच मोक्ष होणार आहे की केवळ गंगेत टाकल्यानं मोक्ष होणार आहे. तर तो तर तिथेच केला होता आपण. नाही, त्यांचा मोक्ष तर पहिले करायला हवा होता जेव्हा तो जिवंत होता. आता मेल्यावर मोक्ष कसा. मोक्ष प्राप्तीसाठी ऋषी महर्षींनी शरीर झिजवले, घर सोडले, साधना केल्या. चुकीच्या साधना केल्यामुळे त्यांना मोक्ष नाही मिळाला. आणि मृत्यूनंतर हे म्हणतात गंगेत अस्थि विसर्जन करून या. याचा 13वा करा, 17वा करा, मग पिंड भरा आणि मग श्राद्ध करून मोक्ष होईल. मोक्ष होईल, गती होईल. गतीसाठी जोरकस प्रयत्न लागतील. आणि कसे लागतील. सत्साधना करावी लागेल. अन्य उपासना सोडावी लागेल. आणि जे आपल्या सद्ग्रंथात लिहिले आहे तीच पूजा आपल्याला करावी लागेल. तेव्हा आपली गती होईल. तसे तर जोर असा लागेल कारण की आपण ज्या इतर साधना संग्रहित केल्या आहेत त्या सोडायला थोडीशी अडचण येईल. आणि हे तर ह्या सुटू तेव्हा शकतील जेव्हा आपल्याला माहीत पडेल हे उगाचच ओझी वाहत आहोत. तर ते आपल्याला दाखवण्यासाठी, समजावण्यासाठी की हा हिरा, ही कवडी आहे, ही ओळख बनवण्यासाठी सत्संग केले जात आहेत, प्रमाण दाखवले जात आहेत सद्ग्रंथांचे. नाहीतर पुण्यात्म्यांनो 2 अक्षरांची गोष्ट होती. जर तुमच्यात ते अज्ञान भरलेले नसते तर नाम दिले असते दासाने, मर्यादा सांगितल्या असत्या आणि तुम्ही भक्ती करा ठाटाने, गोष्ट संपली असती. परंतु तुम्ही भक्ती नाही करू शकत जोपर्यंत तुमच्या हृदयात प्रत्येक वेळी ठोकून ठोकून नाही भरले जाणार की खरोखरच हा भगवान आहे. आणि या साधना आहेत, प्रमाणित आहेत सद्ग्रंथात. याने मोक्ष होईल. नाहीतर उगाच का ओझी व्हायची. काय फायदा या भक्तीचा. तर या सत्याला खरे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला सत्संग ऐकवला जातो. कारण की तुम्हाला आवड निर्माण होईल. आणि मग आपोआप त्या छोट्या जलाशयांना सोडून समुद्राच्या काठी जाऊन बसा. आपण नेहमी सुखी राहाल. तिथे कधीही कमतरता नाही होणार कोणत्याही वस्तूची. तर तो समुद्र सतलोक आहे. तिथे गेल्यानंतर कोणत्याही वस्तूचा कधी अभाव नाही होणार. फॉर एक्झाम्पल आपण बघा की छोट्या जलाशयातील तर पाणी समाप्त होईल आणि समुद्राकडे आपण जाल तर तिथे कधीही पाणी समाप्त होत नाही. आपले पाण्यासंबंधित जे संकट होते ते कायमस्वरूपी समाप्त झाले. अशा प्रकारे सतलोकात गेल्यानंतर आपला ना तर मृत्यू होतो ना म्हातारपण. असेच शरीर असेच राहील. हमारे भगवान भी अपने जैसे हमरे ही होनिहार हैं, हमरे सर्जनहार हैं. ज्या महापुरुषांनी परमात्म्याला पाहिले त्यातील ज्यांना
परमात्मा भेटले, ज्यांना येऊन भेटतात, त्यातील आदरणीय गरीबदास साहेब जे आहेत, गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणावाले, त्यांनी डोळ्यांनी बघितले भगवानाला. म्हणतात हमने देखा सो साच है और सकल परपंच. तर त्यांनी काय सांगितले? हमरे ही हुनियार हैं, हमरे सर्जनहार है. कबीर परमेश्वरांच्या बद्दल सांगितले की आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखेच दिसणारे आहेत आपले भगवान. आणि चारही वेद सांगतात की मनुष्यवत अग्ने, मनुष्यवत शंभू, नरवत प्रभू. मनुष्याप्रमाणे आहे, मनुष्यासारखा आहे, मनुष्य सदृश्य आहे. आणि पवित्र बायबल सांगते की या परमात्म्याने 6 दिवसात ज्या सृष्टीची रचना केली, त्या दिवशी त्यांनी मनुष्याची रचना केली आणि मनुष्याला आपल्यासारखे बनवले. नर नारी करून ही सृष्टी केली. सगळे सद्ग्रंथ सांगतात परमात्मा साकार आहेत, नर आकार आहेत. आणि आजपर्यंत आपल्याला परमात्म्याची परिभाषाच विपरीत सांगितली गेली होती. जे भगवान नव्हते, समर्थ नव्हते, त्यांना समर्थ सांगून ठेवले होते. परमात्म्याला निराकार सांगून ठेवले आहे. आणि काही हे संत पंथ आहेत जे सतलोक व सचखंडचा महिमा गातात. ते सांगतात की सतलोकात तर प्रकाशच प्रकाश आहे, तिथे तर तेजच तेज आहे. आत्मा सतलोकात जाऊन असा परमेश्वरात सामावून जातो जसा थेंब समुद्रात. काय थिअरी आहे यांची? मग का ओझी वाहता जेव्हा तिथे बुडून मरायचे? समुद्रात पडणे आणि त्यात मिसळून जाणे म्हणजे आपला मृत्यू ओढवून घेणे आहे. तर आपली काय इच्छा होईल? कोणी म्हणतो चला मोक्ष होईल, समुद्रात उडी मारू. काय गोष्ट झाली ही? तर सतलोकात सृष्टी आहे, अशीच सृष्टी आहे. सगळे बाग बगीचे, सगळं फळ फ्रूट सदाबहार आहे, परंतु ते खूप सुंदर व खूप स्वादिष्ट आहे. कधीही तिथे पानगळती होत नाही. ना कधी उन्हाळा असतो, ना हिवाळा असतो. वसंतासारखा ऋतू असतो आणि कोणीही तिथे वृद्ध होत नसतो. सदा तरुण राहतात. ते असे शरीर आहे, त्यात राग द्वेष नसतो. तिथे अशी व्यवस्था आहे की तिथे कोणत्याही प्रकारची कोणतीही वाटणी नाही आहे. सभ्य लोक आहेत, हंस व्यक्ती आहेत, तेथे हंस आत्मा आहेत. ते एकमेकांना दुःखी नाही करू शकत. भगवानाला घाबरणारे आहेत आणि सगळ्यांना कोणती कमतरताच नाही आहे. जसे तुम्ही इथे येत आहात, ही एक रिहर्सल आहे तुमच्यासाठी की असा आहे तो सतलोक. हे तर पृथ्वी लोकावर एक आपण इच्छा असूनही पूर्ण सुविधा नाही उपलब्ध करू शकत, परंतु असे आहे हा जसा हा बरवाला आश्रम आहे. तुम्ही इथे आला आहात, तुम्ही परमेश्वराची मुले आहात. हा दास नोकर आहे त्या परमपित्याचा आणि तुमच्यासाठी जे पण काही त्याने दिले आहे त्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्या सुविधांची विशेष काळजी घेतो, लक्ष ठेवतो की परमात्म्याच्या मुलांना कोणती असुविधा होऊ नये. तर इथे तुम्हाला अंथरूण तयार ठेवलेल्या चटया मिळाल्या, बनवलेलं जेवण, थंडी आहे तर रजई तयार करून ठेवली आहे. तर इथे आल्यानंतर जर तरीसुद्धा तुम्ही कोणत्या गोष्टीवर बकवास करत असाल, तो इथे असा का बसला, तू असे का केलेस, तू तिथून हे का उचलून आणले, तर अशा प्रकारचे तुमचे स्वतःचे हे नेचर आहे. तुम्ही कुठेही जाल तुम्ही अशी बकवास करालच कराल. नाहीतर इथे कोणी आपापसात द्वेष करण्याची शक्यताच नाही आहे. एकसारखा सगळ्यांना आहार मिळतो, एकसारखी अंथरुणं मिळतात आणि तरी कोणी हे म्हणतो ती तर बकवास त्याची आहे. समजा तुम्ही तुमचा बेड लावून ठेवला आहे, तुमची गादी आहे, कोणाचा चुकून त्यावर पाय जरी पडला तर एक म्हणेल अरे पाय मागे घे, हे तू काय केलेस? बाबा लक्ष दे, लक्ष दे, बघ तुझे पाय खराब होते, गादी खराब झाली बघ. आणि तो पण असं म्हणेल की चूक झाली. तर इथे एकतर हे तर हंस आत्मा असतात जे थोडेफार दुःख पण सहन करतात, दुसऱ्यांना दुःखी नाही करत. तर जे सतलोकात जातील त्यांच्यामध्ये ही भावना अगोदर बनवली जाते की ते छोट्या छोट्या बाबतीत बकवास करणं सोडून देतील, एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांच्या दुःखात सहभागी होणं. तर असेच आत्मे तिथे पोहोचू शकतात. ज्यांच्यात राग द्वेष आहे, फुकटची बकवास भरलेली आहे, ते तिथे कसे जातील? तिथे तर हंस आत्मा आहेत आणि मग ते शरीर दुसरं असतं. इथे तर असं आहे जसा चांगला आत्मा आहे कोणाचा आणि खूप चांगला नम्र आत्मा, कधी कधी BP हाय होते पण तो पण चुकीचं बोलून जातो, तर कर्म बिघडलं त्याचं. तर तिथे असं नाही, तिथे शरीर बिलकुल असं आहे की त्यात कोणी पण कोणत्याही प्रकारचा अवयव कधी डिफेक्टिव्ह नाही होत. आणि तेजपुंज शरीर आहे. इथे तर 5 तत्वांनी बनलेलं आहे, तिथे तर फक्त 1 प्रकाश तत्वाने बनलेलं शरीर आहे. आता पुण्यात्म्यांनो मला समजत नाही, कारण आपण परमात्म्याच्या परिभाषेशी बिलकुल अपरिचित आहोत. आता हे जसं शरीर आहे तुमचं, हे किती सुंदर आहे आणि या 5 तत्वांनी बनलेलं आहे. ही 5 तत्व कोणकोणती आहेत? माती, जल, वायू, अग्नी आणि आकाश. यात काय दिसतंय तुम्हाला? नाही दिसत.
आणि कशा प्रकारे त्याच पदार्थांना कशा प्रकारे सरमिसळ करून हे शरीर बनवलं मालकांनी, ते कशा प्रकारे त्या सगळ्यांना एकत्रित करून आणि कशा प्रकारे फॅक्टरीमध्ये घालून असं बनवलं. माता पिता यांचा संयोग की त्यांनी अन्न खाल्ले, 5 तत्वाचे आहे सर्व बनलेले, त्यापासून मग काय मटेरियल बनवले व त्यापासून परत शरीर बनवले. असेच तिथे गेल्यावर जे शरीर मिळेल ते शुक्रम कायम असनाविरम, आणि असेच भगवानांचे आहे शुक्रम कायम. शुक्रम म्हणजे माता पित्याच्या बीजापासून न बनलेली ती काया नाहीये, तिथली त्याने बनलेली काया नाहीये, तो अकायम आहे. शुक्रम कायम असनाविरम, त्यात नाडी वगैरे नाहीये. नाडी नाहीये तर ब्लड प्रेशर आपोआपच होणार नाही. तर तिथे प्रत्येक प्रकारची सुविधा सुख आहे. तिथं गेल्यानंतर मग कोणता राग द्वेष होत नाही. आणि तिथे तरी पण कोणी बकवास केली तर त्याला मग परत शिक्षा आहे, मग इथे परत आपटले जाते. आता तुम्ही तिथे गेल्यानंतर चुका नाही करू शकत. जसे काही भक्तांच्या मनात ह्या येतात, नवे नवे जे येतात, शंका उत्पन्न करतात की जर आम्ही तिथे गेलो जिथून आम्ही आलो आहोत आणि त्यांना हे पण माहीत झालं की आम्ही का आलो आहोत, कारण तिथून भगवानावरील आस्था सोडून या काळावर आस्था ठेवली होती तर आपण त्याच्याबरोबर आलो, तर ते म्हणतात जर आमच्या तिथे जाण्यानंतर परत ही समस्या आली, आमच्याकडून काही चूक झाली तर आम्ही परत येऊ, नक्की यालच. परंतु तिथे गेल्यावर परत तुम्ही चूक नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण की तुम्ही इथल्या दुःखांशी परिचित असाल. आता जसं कोणी व्यक्ती जात आहे रस्त्यावरून आणि पुढे त्याने पाहिलं की त्या रस्त्यात तर खूप भयंकर खड्डे आहेत, जंगल आहे, वन आहे, आणि तिथे चोर डाकू व्यक्ती राहतात, सभ्य व्यक्ती नाही आहेत, आणि काही कारणाने चुकून त्या रस्त्यावर कधी गेला त्याला ते पण कष्ट उचलावे लागतील. त्या खड्ड्यातून पण गाडी पुढे काढली, पुढे चोर डाकू भेटले, त्यांनी मारले, पण त्याचे धन पण लुटले, सभ्य व्यवहार पण नाही केला. काय मग ती व्यक्ती त्या रस्त्यावरून परत जाईल का चुकून? स्वप्नात पण नाही जाऊ शकत. तर आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला असे समजेल की तिथे कसे लोक आहेत आणि कसा लोक आहे तो. आपण स्वप्नात पण नाही येणार इथे, आणि तिथे चूक होणारच नाही, कारण आपण परिचित आहोत की कोणत्या चुकीच्या कारणाने ही शिक्षा मिळाली. तर प्रसंग चालू आहे की आपण सतलोकात जाऊ तेव्हा आपल्याला त्या परमअक्षर ब्रह्मरूपी सागराची माहिती होईल. तर इथे कोणी नाही राहणार. मग एक अडचण अजून येते. जे तत्वज्ञानहीन व्यक्ती आहेत ते म्हणतात, जसे आमचे भक्त पहिले या दासाबरोबर पण असेच घडले, समजावत होते कोणाला, आपल्या कोणत्या मित्राला, नातेवाईकाला समजवायचा प्रयत्न करायचे, तर ते हा प्रश्न करायचे की एक गोष्ट सांगा, जर आपण सगळे इथून निघून गेलो सतलोकात तर पृथ्वीवर कोण राहील? बघा काय ही बुद्धी आहे की पृथ्वीला फुंकून टाकू का आपण? हे 9 ग्रह धक्के खात रिकामे पडले आहेत, पृथ्वी पण रिकामी पडून धक्के खात आहे. आपण काय ठेका घेतले का जन्म आणि मरणाचा, जीवन मातीमोल करण्याचा? ज्यांची वृत्तीच अशी आहे तर त्यांना तत्वज्ञानापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ लागतो. त्या परमात्म्यापर्यंत त्यांची बुद्धी नेण्यासाठी किती क्रेन पण फेल होतील, क्रेन पण अशी बुद्धी गाडली जमिनीत काळाने आपली, तर या गाडलेल्या बुद्धीला खड्ड्यात टाकले आहे, या बुद्धीला ज्ञानाच्या कारणाने. आता हिला वर उचलणं, तर इतका दासाचा प्रयत्न होत आहे की हे सद्ग्रंथ समजावणे, तत्वज्ञानाशी परिचित करणं, तेव्हा जाऊन कुठे हे थोडंसं वर उठू शकतात. इतके कंडम करून ठेवले आहे या अज्ञानी ऋषी महर्षींनी, बट्ट्याबोळ करून ठेवलाय. परमात्मा स्वतः येतात, यांच्या अज्ञानामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही, आणि ज्यामुळे आजपर्यंत तुम्ही भटकत आहात. इथे कोणताही प्राणी सुखी नाहीये. सुखी असेल तर सांगा मला, या पृथ्वीवर असेल तर, आणि आज सुखी असेल तर उद्या संकट ओढवलं तर? जसे राजा महाराजा, हे राजे पहिले मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री एअर क्रॅशमध्ये आणि संपून जातात. सगळी सुखे जरी त्यांच्याजवळ होती, संसार ज्याला सुख मानतो तसे तर सुखी नसतात. तरी पण आपण ज्याला सुख मानतो ते सुख पण नाही राहिले त्यांच्याजवळ, तर इथे कोण सुखी होऊ शकते आणि कोण राहू शकेल? तर अशा लोकात तुम्ही राहत आहात. तर आपल्याला माहीतच नव्हते आत्तापर्यंत की एक अजून पण स्थान आहे. आता काळाला माहीत होते, त्यावेळी कलियुगात हा बॅन हटवलेला आहे. सगळे मोक्ष प्राप्त करू शकतात
ज्यांना मनुष्य जीवन प्राप्त झाले आहे. या भक्तीवर, भगवानावर विश्वास ठेवला ते पार होतील, गॅरंटेड होतील, परंतु मर्यादेत राहावे लागेल. तर त्याआधी काळाने हे खोटे पंथ चालवले. हा धनधन सद्गुरू, राधास्वामी आणि हे जय गुरुदेव, निरंकारी, यामध्ये लाखो करोडो लोकांना पथभ्रष्ट केले. यांना कख पण माहिती नाही भक्तीचा आणि भगवानाचा. आणि हे बालयोगेश्वर पंथ आणि हा सतपालचा पंथ, हंसादेश ज्याला म्हणतात, हे सर्व कालप्रेरित आहेत. यांना कोणालाही ज्ञान नाही आहे. जर त्यांना काही शंका असेल तर या मैदानात करा चर्चा आमच्याबरोबर. आध्यात्मिक ज्ञान चर्चा आम्ही सुरू केली आहे, हे लपून फिरतायत, नाही म्हणतायत. नाही नाही नाही, आम्ही नाही चर्चा करणार. ते तर निंदा करतात. तुम्ही करा माझी निंदा, तुम्ही पण करा, मी खरेच सत्य सांगेन आणि तुम्ही निंदा करा. या निकाल लागेल आत्ताच. तर सांगायचा मुद्दा असा की फक्त म्हणण्याने नाही की मी त्यांना असे म्हणतो, त्यांना ज्ञान नाही आहे, प्रमाण देईन 20-20 आणि जनतेला आपोआप माहीत पडेल की कोण ज्ञानी व कोण अज्ञानी आहे. परंतु हे कधीपर्यंत? समोर नाही येणार, नाही यायचं तर नका येऊ. जनतेला आम्ही समजावू, जनता स्वतःहून त्यांना सोडून आपोआप येईल. तर हिऱ्याची ओळख मोठ्या जलाशयाची प्राप्ती करून देणं दासाचा उद्देश आहे. मग ते आपोआप त्या छोट्या जलाशयांना सोडून देतील, खोट्या गुरूंना सोडून देतील, परमात्म्याला स्वीकार करतील, ओळखतील. तर समर्थ भगवान कोण आहेत? समर्थ का शरणाग हो रंग होरी हो और कदे ना हो एकाज राम रंग हरी हो. तर हे खोटे पंथ सांगतात परमात्मा निराकार आहे. आणि हा एक जो ब्रह्मकुमारी पंथ आहे, हा तर भूतांचा गड आहे. हा तर स्टार्टच भूताने झालाय. तर पुण्यात्म्यांनो, या दासाला हे लोक निंदक म्हणतात. निंदक नाही, तुमचा महापरोपकारी समजून जा. एक दिवस तुमचे जेव्हा डोळे उघडतील, तत्वज्ञानाने परिचित व्हाल, त्यावेळी तुम्ही गुण गात असाल या दासाचे की जर आज हे ज्ञान प्राप्त नसते झाले तर जीवन नाश झाले असते. आता पुण्यात्म्यांनो, दासाला निंदक म्हणणं एक तर अज्ञानीपणा असू शकेल, ज्यांना ज्ञान माहीत नाहीये, आणि दुसरे ते सांगू शकतात जे त्या संतांचे एजंट्स आहेत. कोणी त्यांचे पुस्तक विकत आहे किंवा तिथे कोणी कोणते पद प्राप्त केले आहे कोणाचे, आणि लोकांना पथभ्रष्ट करायचा ठेका घेतलाय. तर अशा व्यक्ती याला निंदा म्हणू शकतात दासाच्या प्रयत्नांना. नाहीतर हा असा प्रयत्न आहे जसे एकदा कोण्या व्यक्तीने खोट्या नोटा छापल्या 500-500च्या, आणि जेव्हा ते माहीत झाले, जेव्हा तो पकडला गेला, तर सरकारने काय केले होते, दोन्ही नोटा ओरिजिनल आणि डुप्लिकेट टीव्हीवर दाखवल्या होत्या आणि हे सांगितले होते की ही नोट खोटी आहे, यात ह्या कमतरता आहेत, ही ओरिजिनल आहे, दोन्हींची तुलना करा. अशी नोट असेल तर घेऊ नका, तुम्हाला नुकसान होईल. वर्तमानपत्रात पण छापून छापून प्रिंट करून करून लोकांमध्ये पाठवले गेले होते. असे डुप्लिकेट असते, असे ओरिजिनल असते. तर काय तो प्रयत्न सरकारचा आपल्या हितासाठी होता का अहितासाठी? हितासाठी होता. आणि या प्रयत्नाला कोणी असे म्हणेल की सरकार निंदा करत आहे, तर असे कोण म्हणू शकेल जो खोट्या नोटा छापणाऱ्या ग्रुपचा व्यक्तीच म्हणू शकेल ही गोष्ट? तर दासाचा हाच प्रयत्न आहे. ज्या संतांनी तुम्हाला भक्तीचे नाम मंत्रविधी सांगून ठेवले आहेत आणि सोबत आपले जे आपल्या सद्ग्रंथात भक्तिविधी आहे ती तर आहे ओरिजिनल नोट, आणि जी शास्त्रविधी सोडून मनमानी पूजा करत आहे ती आहे खोटी नोट. तर तुम्हाला दास सांगत आहे की या खोट्या नोटेला सोडून द्या, ही कामाला नाही येणार तुमच्या, आणि ही ओरिजिनल नोट ही आहे अशी प्राप्त करा. तर या प्रयत्नाला जर कोणी निंदा म्हणत असेल तो त्या ग्रुपचा व्यक्ती आहे जे खोट्या नोटा छापत आहेत. या डुप्लिकेट संताकडे त्या व्यक्तीला काही खास सुविधा मिळत आहेत त्यांच्याकडून, तर ते नाही म्हणू शकतात. खास सुविधा म्हणजे कोणती पोस्ट प्राप्त केली असेल किंवा त्यांच्या चुकीच्या ज्ञानाच्या पुस्तकांना विकत असेल. जर कुठे लोकांना माहिती पडले, ग्राहकांना, आणि ते मग ही पुस्तके खरेदी करणार नाहीत, त्यांचा रोजगार संपून जाईल किंवा ते संत विरोध करू शकतात,
कुठे त्यांचे शिष्य पळून जायला नकोत. तर ते हितकारी नाहीत, ते हितैषी नाहीत आपल्या अनुयायांचे. ते आपल्याच जाळ्यात फसवून काळाच्या तोंडी देऊ इच्छितात. तर आता जनतेला समजले पाहिजे भक्तांनी की तुम्ही कोणती साधना करत आहात. आता जसे ज्या साधनेमुळे परमात्म्याची प्राप्ती झाली, ती साधना त्या संतांनी केली ज्यांना भगवान स्वतः येऊन भेटले होते आणि सतलोकात घेऊन गेले होते आणि सचखंडातून मग त्यांना परत आणून सोडले होते स्वतःचे साक्षीदार बनवण्यासाठी. आज त्यांच्या वाणीतून तीच साक्ष मिळते जी आपल्या वेदात आणि गीतेत मिळते की त्यांनी या मंत्रांचा जप केला होता, त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला. या साधना केल्या होत्या, अशा त्यांच्या क्रिया होत्या. तर ज्या क्रियांमुळे आणि ज्या मंत्रांमुळे आणि जपामुळे साधना केल्याने परमात्मा प्राप्ती केली, ज्या महापुरुषांनी, ज्यांचे आज प्रमाण आहे की त्यांना भगवान भेटले, तर आपल्याला तीच साधना करावी लागेल आणि त्याच साधनेने आपण भगवान मिळवू शकतो. आता कोणी घणाने झाड कापू शकेल का असा तो? त्याला तर धारदार कुऱ्हाड घ्यावी लागेल आणि मग प्रयत्न करून 2 तासात कापून टाकेल. तर असेच योग्य हत्यार अवजार आपल्याजवळ असेल तर आपण त्या क्रियांमध्ये सफल होऊ. तर गीतेच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 मध्ये म्हटले की अर्जुन जे शास्त्रविधीला सोडून मनमाने आचरण करतात त्यांना ना कोणते सुख मिळते आणि नाही त्यांना गती मिळते आणि नाही त्यांना कोणत्या प्रकारची सिद्धी प्राप्त होते. अर्थात युजलेस, त्यांना कोणता लाभ नाही. मग कशासाठी रिकामी ओझी वाहतात? तर शास्त्र अनुकूल साधना कोणती आहे, शास्त्र विरुद्ध कोणती आहे, हे सद्ग्रंथच प्रमाण आहेत. 24व्या श्लोकात लगेच म्हटले आहे गीताध्याय नंबर 16च्या की यामुळे तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये सद्ग्रंथच प्रमाण आहेत. जे आपले शास्त्र प्रमाण आहे, जे शास्त्रात लिहिले आहे त्याच्याप्रमाणे साधना कर. कोणत्या व्यक्तिविशेषने सांगितले म्हणून करून तुझे जीवन नाश नको करूस, हा सारांश आहे याचा, या दोन्ही श्लोकांचा 16व्या अध्यायातील गीतेच्या 23 व 24 मध्ये. तर पुण्यात्म्यांनो, गीतेमध्ये कोणता मंत्र सांगून ठेवला आहे, कोणती साधना सांगून ठेवली आहे? गीतेत यज्ञांची माहिती आहे 3ऱ्या अध्यायात 10 पासून 15 पर्यंत की तुम्ही यज्ञ करा, धार्मिक अनुष्ठान करा, परंतु त्या परमअक्षर ब्रह्मला इष्ट देव मानून त्यालाच पूज्य मानून जसे रोपाच्या मुळाला मुळातूनच सिंचन करून रोप मोठे होते, फळ बनते, आणि कोणी रोप उलटे लावून ठेवले असेल आणि फांद्यांना कुंडीत घालून ठेवले असेल आणि त्याचे सिंचन करत असेल तर शास्त्रविधीची ती प्रोसेस चुकीची आहे, त्याची प्रोसिजर चुकीची आहे, त्याचा विधी चुकीचा आहे. त्याला मुळाकडून रोप लावावे लागेल, मुळाचे सिंचन करावे लागेल आणि मग त्या मुळाला पाणी घालून सिंचन केल्याने रोप मोठे होईल आणि मग फांद्यांना फळे लागतील. तर 5 यज्ञ करायचे आहेत, तसे तर 5 यज्ञ. आणि गीताजीमध्ये फक्त ओम नाव लिहिले आहे. गीताध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये म्हटले आहे, गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे, जो श्री ब्रह्म, श्री विष्णू, श्री शिवजी यांचा पिता आहे आणि हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. ब्रह्मा विष्णू महेश केवळ एका ब्रह्मांडात केवळ एका विभागाचे एक मंत्री आहेत. रजगुण विभागाचे ब्रह्माजी, सत्वगुण विभागाचे विष्णूजी, तमोगुण विभागाचे शिवजी हे एका ब्रह्मांडात विभागीय मंत्री आहेत आणि यांचा पिता एका ब्रह्मांडात मुख्यमंत्री आहे. आणि परमाक्षर ब्रह्म समजा असंख्य ब्रह्मांडांवर ओव्हरऑल कंट्रोलर, कुळाचा मालक तो वासुदेव आहे. वासुदेवाचा अर्थ आहे सगळ्यांच्या वर ज्याची सत्ता आहे, जो सगळ्यांच्या वरती निवास करतो, म्हणजे जो सगळ्यांच्या वरती तो कंट्रोलर आहे, त्याला वासुदेव म्हणतात. वासुदेव श्रीकृष्णाच्या वडिलांचे नाव वासुदेव होते आणि ते वेदात लिहिलेल्या भगवानाच्या उपमेप्रमाणे नाव सिलेक्ट करून गुरु आपल्या अनुयायांची, यजमानांचे ते नाव ठेवत असत. परंतु श्रीकृष्ण वॉज नॉट वासुदेव. श्रीकृष्ण वासुदेव नव्हता.
वासुदेवचा अर्थ तर खूप खोल आहे, जसे गीताध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 19 मध्ये म्हटले आहे की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 12 पासून 15 पर्यंत तर सांगितले आहे, तिन्ही रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे साधना करतात तर त्यापासून त्यांना काही लाभ नाही होत, त्यामुळे ते माझी साधना नाही करत. गीताजी त्यात लिहिलंय की तिन्ही गुणांद्वारे रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजीच्या त्रिगुणरूपी मायेद्वारे ज्यांचे ज्ञान हरण केले गेलेले आहे, ते राक्षस स्वभावाला धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख मला नाही भजत, गीता ज्ञानदाता सांगत आहे. त्याची साधना सांगतो 7वा अध्याय 16, 17, 18 मध्ये 3 श्लोकात की माझी पण 4 प्रकारे साधना करतात. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. यातील ज्ञानी मला आवडतात, कारण त्यांना समजलं आहे परमात्मा प्राप्तीचा विधी. आपल्याला फक्त सत्साधना करायला पाहिजे आणि मनुष्य जीवन केवळ परमात्मा प्राप्तीसाठी प्राप्त झाले आहे. या उद्देशाने त्यांनी इतर देवतांची पूजा सोडून दिली. त्या ज्ञानी आत्म्यांनी ते ब्रह्मसाधना करत आहेत, ते मला आवडतात. परंतु ते पण माझ्या अनुत्तम गतीमध्ये श्रेष्ठ राहिले, कारण त्यांना तत्वदर्शी संत नाही भेटले. त्यांना वासुदेवाची माहिती नाही मिळाली. वासुदेव कोण आहे? ती समर्थ शक्ती कोण आहे? समर्थ का सरना गहो रंगोरी हो, कदे ना हो काज राम रंगोरी हो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले आहे की अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तुला परमशांती व सनातन परमधाम प्राप्त होईल. तर त्या सतची साधना तत्वदर्शी संताकडूनच मिळेल आणि ते भेटले नाहीत, ज्या कारणाने ऋषीजन ते ज्ञानी आत्मा ब्रह्मसाधनाच करत राहिले आणि ब्रह्मला सुप्रीम पॉवर मानले. म्हणून म्हणतो तो ज्ञानी आत्मा आहे तर उदार, पण माझ्या अनुत्तम दर्जाच्या साधनेतच मग्न राहिले का? आता 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटले आहे, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान अमाम प्रपद्यते. खूप खूप कोणत्या शेवटच्या जन्मात हा ज्ञानी आत्मा माझी भक्ती म्हणजे ब्रह्मसाधना करतो. नाहीतर चुकीच्या आन उपासनेतच जसे कोणाचा जन्म झाला मुसलमान धर्मात, तो आपापली वेगळी पूजा करतो, त्यांना ब्रह्मचे काही ज्ञान नाही. कोणाचा जन्म झाला ख्रिश्चन धर्मात, तो काही दुसरीच साधना करतो, त्याला पण काही माहीत नाही. आणि ज्यांचा जन्म झाला हिंदू धर्मात, ते आपल्या हिशोबाने अनुत्तम साधनाच करत राहिले, ब्रह्मपर्यंत बुद्धी पोचतच नाही. म्हणतात बहुनाम जन्मनाम अंते. गीता ज्ञानदाता म्हणतो ज्ञानवान अन्माम प्रपद्यते. तो ज्ञानी आत्मा मज ब्रह्मची भक्ती करतो. आणि वासुदेव हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. हे सांगणारा संत खूप दुर्लभ आहे की वासुदेवच सर्व काही आहे. सर्वम, सर्व काहीचा अर्थ आहे तोच सर्व सृष्टी रचनाकार आहे. तोच आपल्या पापकर्माच्या दंडाचा नाशक आहे. तोच आपल्याला सुखी करू शकतो. तोच आपल्या प्रारब्धाच्या दुःखांचे निवारण करू शकतो. तोच आपले आयुष्य वाढवू शकतो आणि तोच आपल्याला पूर्ण मोक्ष मिळवून देऊ शकतो. त्याला शरण गेल्यानंतर परतून प्राणी कधीही संसारात येत नाहीत आणि त्याला शरण गेल्याने परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होते. म्हणतात हे सांगणारा संत, साधू, महात्मा सुदुर्लभ आहे, म्हणजे अति दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. आणि हेच सूक्ष्म वेदात म्हटले आहे, तत्व ज्ञान कोई ना कहे रे झूमकरा, ये पैसे ऊपर नाच सुनो रे झूमकरा. कोटों मध्य कोई नहीं रे झूमकरा, अरबों में कोई गर्क सुनो रे झूमकरा. एक भक्त होता झुमकरा नावाचा. तसे तर रामराय नाव होते त्याचे, त्याला झुमकरा म्हणायचे. आणि तो आदरणीय गरीबदासजींकडे गेला. गाव छोडानीमध्ये लुधियानाच्या जवळ वासीर गावातला एक सरदार होता, रामराय झुमकरा. तेव्हा ज्ञानाने परिचित झाला. तिथे गेला गरीबदास साहेबजींच्या जवळ. तेव्हा त्याने म्हटले, हे भगवान, हे ज्ञान तर आजपर्यंत कोणी सांगितलेलेच नाही. आदरणीय गरीबदास साहेबजींनी सांगितले की सांगितले तर होते, जसे आदरणीय नानक साहेबजींनी सांगितले होते, पण त्यांच्या ज्ञानाला कोणी समजू नाही शकले. आणि तुमच्यापर्यंत जे पोहोचले तो लोकवेद पोहोचला. नानक साहेबजींचे ज्ञान तुम्हाला प्राप्त नाही झाले. सांगितले तर होते त्यांनी, त्यांना खूप विरोध झाला होता त्यावेळी.
तर काय सांगतात की आता झुम्मकरा विचारत आहे रामराय आदरणीय गरीबदास साहेबजींना, तो सरदार, की हे भगवान, हे ज्ञान तर आजपर्यंत आम्हाला कोणी सांगितले नाही. तेव्हा त्यांनी सांगितले होते की करोड़ों मध्ये कोई नहीं रे झुमक रहा, अरबों में कोई गर्क सुनो रे झुमक रहा. यो तत्व भेद कोई ना कहे रे झुमक रहा, ये पैसे ऊपर ना सुनो रे झुमक रहा. हे पैशाच्या मागे लागले आहेत. जे ब्राह्मण नकली गुरु बनून फिरतात त्यांना पैसे पाहिजेत, तत्वज्ञान त्यांच्याकडे तर नाही आहे. हे अधिकारीच नाही आहेत गुरुपदाचे आणि हे गुरु बनून फिरत आहेत सगळे. आणि करोडोंमध्ये कोणी मिळत नाही रे झुमकरा, अरबोंमध्ये कोणी एखादा परिपूर्ण मिळतो. आता पुण्यात्म्यांनो, जसे एका गावात 15,000 लोकसंख्या आहे तर खूप नाही, तरी त्यांच्यात 5,000 गुरु मिळतील. 5,000 हे तर थोडे थोडेच सांगत आहे मी. कसे गुरु मिळतील? जसे कोणी झाडफूक करणारे मिळतील. आणि जसे कोण्या मुलीच्या बहिणीच्या मुलाला त्रास झाला तर सासू सांगते त्याच्या कानामागे काळा टिका लाव, एक गुरु. मग दुसरी सांगेल की याला बाहेरची बाधा झाली आहे, त्याच्यावरून ₹1.25 ओवाळून टाक, बाहेर फेक. तिसरी येईल असं म्हणेल अंतर्गत काही बाधा आहे, गूळ गहू वगैरे उतरून टाक. आणि चौथी येईल आणि म्हणेल चौकातलं काहीतरी झालंय, काहीतरी ओवाळून टाक, नाहीतर कुठे घेऊन जातील डोकं टेकायला, तिथे कोणी सांगेल तिथे हे अर्पण करा. म्हणजे एकासाठी असे 5,000 गुरु मिळतील पूर्ण गावात. आता हिशोब लावा बघा किती विशाल जनसंख्या आहे भारतात या पूर्ण विश्वाची. सांगतात कोट्यावधीमध्ये मिळणार नाहीत हे सज्ञान सांगणारे, बाकी हे खोटे गुरु आहेत जे लाखो लोकांना भ्रमित करतात, ज्यांच्याजवळ हे तत्वज्ञान नाही. तर म्हणतात कोटों मध्ये कोई नहीं रे झुमक रहा, अरबों में कोई गर्क सुनो रे झुमक रहा. अरबांमध्ये त्या काळी अरबांमध्ये गर्क गरीबदासजी होते, आदरणीय गरीबदासजी होते, त्यांचे कोणी ऐकत नव्हते. अरबांमध्ये म्हणजे पूर्ण विश्वात एकच. तर अरबांमध्ये आज या दासावर कृपा आहे, या परमपिता परमेश्वर कबीर परमात्म्याची. या पृथ्वीवर या दासाच्या व्यतिरिक्त कोणी तत्वज्ञानाने परिचित नाही आहे, ज्यांच्याकडे हा गर्कचा अर्थ होतो सगळ्या बाजूने कंप्लीट. म्हणजे म्हणतात ना गर्क आहे म्हणजे कोणत्या वस्तूला ठोकून ठोकून भरलं असेल ना पोत्यात, म्हणतात भरपूर परिपूर्ण ठोकून भरलंय बाबा, खडी साखर भरली आहे असं म्हणतात तसं. तर म्हणजे ती गोष्ट म्हणतात ज्याच्याकडे कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट, जसा त्याला आदेश पण आहे आणि हे ज्ञान आहे, नाम देण्याचा आदेश आहे, अधिकार आहे. तर हे सगळ्या फॉर्मॅलिटीज ज्याच्याजवळ पूर्ण आहेत तो तर अरबांमध्ये एकच मिळेल. अरबों में कोई गर्क सुनो रे झुमक रहा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? शांतीदासी पुरुषोत्तमजी चव्हाण. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट घाटंजी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ, राज्य महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी गव्हर्नमेंट जॉब करते. आरोग्य सेविका म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगड येथे मी नोकरी करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 27 डिसेंबर 2013 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या आधी आम्ही जे हिंदू समाजामध्ये पूर्ण देवदेवताची भक्ती करत होते ती भक्ती आम्ही करत होतो. मी म्हणजे जास्तीत जास्त शिवभक्ती होती. मला शिवाची जास्त भक्ती करत होती. मी 16 सोमवार करत होती, 108 बेल वाहत होती, उपास करत होती. ही भक्ती करूनही मला कोणताच फायदा झाला नाही. जसं तुम्ही सांगत आहात की आपण शिवभक्त होतात, तर मला हे विचारायचं आहे की आपल्याला संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आम्हाला आमच्या येथील घाटंजीमध्ये कोपरी एका गावामध्ये भगतजी राहते, त्यांनी आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या सत्संगची एक कॅसेट दिली. ती कॅसेट आम्ही सतत 2 ते 3 महिने आम्ही घरी पाहिली.
ती कॅसेट पाहिल्यानंतर आम्हाला त्यातलं आध्यात्मिक ज्ञान कळालं. नंतर आम्हाला एक ज्ञानगंगा पुस्तक मिळाला. तो पुस्तक वाचलं तेव्हा आम्हाला आध्यात्मिक ज्ञान कळालं. त्यानंतर आम्ही भगतजी भेटलो आणि त्यांना सांगितलं की भगतजी आम्हाला नामउपदेश घ्यायचा आहे. त्यांना घेऊन आम्ही बरवाला आश्रममध्ये गेलो. बरवाला आश्रममध्ये गेल्यानंतर आम्ही तिथे नाम दीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जे काही संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहे यांच्याकडनं संत रामपालजी महाराजांची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने आपण बारवाला स्थित येथे संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात तर तिथली परिस्थिती आपल्याला कशी वाटली, तिथला अनुभव आपला कसा होता? तिथे गेल्यानंतर एवढं समाधान वाटलं आम्हाला की प्रथमतः आम्हाला संत रामपालजी महाराजांची आम्हाला आशीर्वाद मिळालं. जेव्हा संत रामपालजी महाराजांनी डोक्यावर माझा हात ठेवल्याबरोबर माझ्या डोक्यातून एवढ्या गरम वाफा निघाल्या आणि मला खूप समाधान झालं. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला म्हणजे सुख शांती मिळाल्यासारखं म्हणजे खूप समाधान झालं आम्हाला तिथे. तिथले जे माही होत्या, आपले सेवादार होते, दास, त्यांची वर्तणूक तिथे खूप चांगली होती. कारण की आपल्याला आपल्या माहेरमध्ये सुद्धा सुख मिळत नाही तेवढं आम्हाला त्या आश्रमामध्ये सुख मिळालं. संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा आपण गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले? संत रामपालजी महाराजांचं गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला तर पहिला अनुभव असा आलं की मी आणि आमचे भगतजी आम्ही ड्युटीला टू व्हीलरने जात असताना समोरून एक ओमनी आली. ओमनीवर होते असे पोते ठेवून, तर ते पोते एकदम आमच्या गाडीच्या समोर पडले. पण ते पोते कसे पडले, कसे निघाले आणि आम्ही त्यातून कसे काय निघालो तर ते आम्हाला बिलकुल कळलं नाही. तो पहिला अनुभव. आमचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला असता पण परमात्मा संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं आम्ही तिथून सुरळीत निघालो. दुसरा अनुभव, माझ्या इथे रीड्स गाडी घेतली होती आणि आमचे भगतजींना ड्रायव्हिंग करायचं होतं. माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगडमधले एक ड्रायव्हर होते सोबत. यांनी गाडी शिकायसाठी गेले. गाडी शिकताना आमच्या भगतजीचं हातानं एक्सलेटर वाढून गेलं, त्यामुळे 4 फूट खड्ड्यामध्ये गाडी गेली. त्या गाडीमध्ये माझा लहान मुलगा होता. मग ती गाडी खड्ड्यात गेल्यानंतरही अशी एका शेतात येऊन स्थिर राहिली. स्थिर राहिल्यानंतर घरापर्यंत गाडी आली. पण संत रामपालजी महाराजांचं एवढं मोठं कृपा झाली आमच्यावर, माझ्या लहान मुलालासुद्धा खरूच आलं नाही आणि माझ्या भगतजींनासुद्धा खरूच आलं नाही. ही एक खूप मोठी संत रामपालजी महाराजाची आमच्यावर कृपा झाली. नंतर तिसरा अनुभव, 2019पासून कोविड काळामध्ये मी सेवा देत होती. कोविड पॉझिटिव्ह पेशंट होते. कधी मला नाश्तासुद्धा करायला वेळ मिळत नव्हतं. माझ्या स्टॉपमध्ये कमीत कमी 30 ते 35 लोक होते. तर माझ्या स्टॉपमधील 8-10 लोकांना कोविड पॉझिटिव्ह झालं. त्यांना 2-2 आठवडे सेंटरला ॲडमिट व्हावं लागलं. पण मी उपाशी तापासी जनतेला सेवा देऊन परमात्माची माझ्यावर एवढी कृपा झाली की मला कोविडसारखा आजार झालं नाही आणि माझ्या परिवारामध्ये सुद्धा कोणाला कोविड झालं नाही. हे एक खूप मोठा अनुभव मला संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं मिळालं. संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं माझ्या घरामध्ये आम्ही शारीरिक, आर्थिक आणि मानसिक या तीनही यानं आम्ही एवढे सुखी आहो की आम्हाला कोणत्याच गोष्टीनं आता म्हणजे दुःख म्हणून नाही आहे. सगळं आमच्या घरामध्ये सुखच सुख आहे. पैशाला पण काही कमी नाही आहे. कोणाला मागायचं काम पडत नाही. ड्युटीला किती ड्युटी राहिलं तरी पण असं म्हणजे त्रास वाटत नाही. आणि मुलं पण घरामध्ये खूप चांगले आहे. सगळं व्यवस्थित आहे. परमात्माची दीक्षा घेतल्यापासून आमचं सगळं फायदाच फायदा झालेला आहे. जसं तुम्ही सांगितलं की कोविड काळामध्ये आपण जनतेची सेवा केली आणि कोविड म्हटलं तर अंगावर काट येण्यासारखं परिस्थिती होती आणि कोविडचा धाक, कोविडची भीती अगदी सामान्य जनतेपर्यंत पोहोचली होती आणि अशा परिस्थितीतसुद्धा आपण जनतेची सेवा केली, रुग्णांची सेवा केली. परंतु मला हे विचारायचं आहे, ही सेवा करत असताना आपण काही काटेकोर जे नियम होते, जे शासनाचे नियम होते ते पालन केले असतीलच. त्यानुसार जे आपल्याला सुरक्षा कवच शासनाने जे काही दिले असतील ते पण आपण परिधान केले असतील. यामुळेच केवळ आपण ह्या आजारातून वाचला असं आम्हाला वाटतं. तर याबद्दल आपण काय सांगाल?
नाही भगतजी, जेव्हा सुरुवातीला ते कोविडचं हे होतं ना, त्यावेळेला अशी थोडी भीती वाटली होती. ग्लोव्ज वगैरे मास्क वगैरे लावत होतो, पण त्यामुळे पण बोटं फुटायला लागले होते, हात फुटायला लागले होते. कुठपर्यंत मास्क लावणार, कुठपर्यंत ग्लोव्ज लावणार. त्यानंतर तर बेधडक न ग्लोव्ज लावता न मास्क लावता असंच आम्ही जनतेला सेवा केली मी. पण मला परमात्मावर भरोसा होता, परमात्मा माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मला अजिबात भीती वाटली नाही. आणि परमात्माच्या कृपेने मला कोविडसारखा आजार तर काय, मला 1 दिवसाचा तापसुद्धा आला नाही, 1 दिवसाचं मला खोकलासुद्धा झालं नाही. हे मला खूप मोठं परमात्माने मला हे दिलेलं आहे, सुख दिलेलं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की कोविडच्या अशा भयानक काळामध्ये सुद्धा संत रामपालजी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर होता आणि त्यातूनच आपण अगदी सुखरूप जनतेची सेवा करू शकलात. त्याचप्रमाणे आपल्यावर व आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचा त्या कोविडचा प्रभाव झाला नाही. हे अतिशय म्हणजे एकदम चमत्काराची गोष्ट आहे. तर अशा ह्या आपल्या चमत्कारातून आपण जे सर्वसामान्य जनता आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देऊ शकत नाही, पण जनतेला मी किंवा जगत लोकांना सांगू शकते की एवढंच आवाहन करते की जे सेवा करायसाठी ज्ञानगंगा पुस्तक, जगण्याचा मार्ग हे आणि टी व्हीवर जे सत्संग पाहतात, तर हे सत्संग पहा, पुस्तक वाचा आणि संत रामपालजी महाराजाचं नाम उपदेश घेऊन आपलं परिवाराचं कल्याण करून घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की आज सर्वसामान्य जनतेने संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे हे समजून घ्यायला हवं. संत रामपालजी महाराजांनी बरेचसे पुस्तके प्रकाशित केलेले आहे, जसे जगण्याचा मार्ग, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा. ही सर्व पुस्तकं सर्वसामान्य जनतेने आज वाचायला पाहिजेत. त्याचप्रमाणे त्यांचे जे सत्संग येतात, त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर क्रांती घडवून आणलेली आहे. त्यांनी बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचं ज्ञानाचा भंडारा खोलून दिलेला आहे, जसं यूट्यूब आहे, त्याचप्रमाणे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला मिळू शकते. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन संत रामपालजी महाराजांची जी माहिती आहे ती मिळवून आपल्या जीवनाचं कल्याण करायला काही हरकत नाही. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? तर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा ज्ञानगंगा पुस्तक वाचून, जगण्याचं मार्ग पुस्तक वाचून आणि टी व्हीवर सत्संग येते ते सत्संग पाहायचं आणि खाली क्रीन येते, त्या क्रीनवर नंबर येते, नंबर आल्यानंतर फोन लावायचं आणि जवळपास जिथे आपलं नामदान केंद्र आहे तिथे फोन लावून तिथे आपलं नामोपदेश घ्यायचं. जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जे काही आता नंबर फ्लॅश होत आहेत, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या साधनेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? या साधनेसाठी त्या साधकाला 1ही रुपया मोजायचं काम नाही. निःशुल्क परमात्मा संत रामपालजी महाराजांचं नाम उपदेश मिळते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.